गोविंद पाटीलचा घरगुती संसार साधा पण शांत होता। पाटीलवाडी गावाच्या एका कोपऱ्यातील जुने घर, जिथे सकाळी कावळ्यांचे आवाज, बैलांच्या घंटा आणि मातीच्या सुगंधात जीवन निघत असे। गोविंद साधा शेतकरी रोज सकाळी उगवत्या सूर्याला सामोरे जात असे। त्याची पत्नी मुक्ता सौम्य आणि सुशील, पण हळूहळू मनात एक अस्वस्थता टिकवत होती। त्यांना 10 वर्ष झाली होती, पण घरात मूल नव्हते। गावात लोक कुजबुजत असत, देव देत नाही तर काहीतरी चुकीचे असावे। गोविंद मात्र म्हणायचा, आपल्याला जेवढं दिलंय ते पुरेसं, बाकी सगळं वेळेनं येतं। मुक्ता मन हलवत म्हणायची, पण तिच्या डोळ्यात एक वेदना लपलेली होती। काही दिवसांनी गोविंदाचा जुना मित्र सुरेश काळे गावात आला। शहरात काम करणारा सुरेश पैशाचा आणि आत्मविश्वासाचा थाट घेऊन आला होता। त्याने गोविंदाला भेटताच गप्पा मारायला सुरुवात केली। सुरेशच्या समजूतदार आणि मदतीच्या वागण्यामुळे गोविंद आणि मुक्ता त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू लागले। सुरेश वारंवार गावात येऊ लागला। काही वेळा वाड्यातच राहायचा, मात्र काही महिन्यात गावात अफवा पसरू लागल्या। लोक म्हणू लागले, त्या काळ्याचा आणि गोविंदाच्या बायकोचा काहीतरी चाललंय बहुतेक। गोविंदाच्या कानावर देखील या अफवांचे तडजोड येऊ लागले, पण त्याला मित्रावर विश्वास होता। एक दिवस गोविंद शेतातून परत आला तेव्हा घराचं दार उघडं दिसलं। घरात कोणी नव्हतं। त्याला वाटलं मुक्ता नदीकाठी गेली असेल। शेजाऱ्यांनी सांगितलं, तुझी बायको आणि सुरेश बसने गेलेत म्हणे डॉक्टरकडे। त्या रात्री गोविंदची झोप हरवली। काही आठवड्यांनी रात्रीच्या काळोखात सुरेशचं प्रेत नदीत सापडलं। गावभर खळबळ माजली। पोलीस आले। सुभेदार जगदाळे, कडक पण शांत अधिकारी। चौकशी सुरू झाली। बोट गोविंदकडे गेलं। तूच केलंस का विचारलं पोलिसांनी। गोविंद शांत होता, पण मनात खूप काही चाललं होतं। मुक्ता थरथरत उभी होती। तिच्या डोळ्यांत भीती आणि अपराध एकत्र दिसत होते। पोलिसांना नदीकाठी काही ठसे मिळाले। एका स्त्रीच्या चप्पलांचे आणि पुरुषाच्या हाताचे ठसे। गावात अफवा पसरली की मुक्ताने सुरेशला फसवलं। जगदाळेने मुक्ताला बोलावलं आणि तिने सांगितलं, मी काही केलं नाही, पण त्या रात्री तो माझ्या वाड्याजवळ आला होता। मी घाबरले आणि घरात गेले। त्यानंतर मी त्याला पाहिलं नाही। पोलीस तपासात समोर आलं, सुरेशने मुक्तेला फसवून दबाव आणला होता। ती घाबरली, पण गोविंदला सांगू शकली नाही। त्या रात्री सुरेश नदीकाठी गेला आणि गोविंद तिथे त्याला भेटायला गेला होता। वाद झाला, ढकलाढकली झाली आणि सुरेश पाण्यात पडून गेला। गोविंदने पोलिसांसमोर कबूल केलं, मी त्याला मारायचा हेतू नव्हता, पण जेव्हा त्याचं खरं समजलं तेव्हा माझं रक्त सळसळलं। मी त्याला थांबवायला गेलो, पण तो घसरला, पाण्यात पडला। जगदाळे साहेबांनी तपास पूर्ण करून फाईल बंद केली। काही महिन्यांनी गोविंद सुकलो। मुक्ता त्याची वाट पाहत होती। डोळ्यांत अश्रू, पण मनात माफी। मी तुला सत्य सांगू शकले नाही, पण माझं मन तुझंच आहे। गोविंद म्हणाला, आता सगळं संपलं, चला नव्याने जगू। गाव पुन्हा शांत झालं। मातीवर पावसाची सुई पडत होती आणि त्या पावसात गोविंद व मुक्ता एकत्र उभे होते। त्यांचा संसार पुन्हा शांतीत आला। जगदाळे साहेबांनी सांगितलं, कधी कधी गुन्हा रक्ताचा नसतो, तो विश्वासघाताचा असतो। आणि न्याय म्हणजे फक्त शिक्षा नाही, सत्याचा स्वीकारही असतो। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।